चिमूर क्रांती दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून शहीदांना अभिवादन करण्यात आले। तसेच पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली। नगर परिषद येथे आढावा बैठक ही पार पडली। दिनांक 16 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी त्यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक आणि किल्ला परिसरातील शहीद स्मारक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया, माजी खासदार अशोक नेते उपस्थित होते। यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, चिमूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर माने, नगर परिषद मुख्य अधिकारी अर्चना वंजारी यांनी सुद्धा शहीद स्मारकाला अभिवादन केले। त्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उईके म्हणाले, 16 ऑगस्ट 1942 रोजीचा चिमूर क्रांतीचा लढा जगाचा इतिहासात अजरामर ठरला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून सर्व शहीदांसमोर आपण नतमस्तक झालो। बंटी भाऊ सारख्या कर्तव्यदक्ष आमदार या क्षेत्राला लाभला आहे। चिमूर विधानसभा क्षेत्राचा 100% मागण्या पूर्ण करण्यात येईल। चिमूरच्या कृती विकास आराखडा त्वरित मंजूर करून निधी उपलब्ध करून देऊ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष चिमूरकडे आहे, त्यामुळे चिमूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। चिमूर येथे भगवान बिरसा मुंडा सामाजिक सभागृहासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्या। पाहिजे तेवढा निधी या सभागृहासाठी देण्यात येईल। तसेच मुक्ताई पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सुद्धा निधी दिला जाईल, असे पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी सांगितले। आमदार कीर्तिकुमार भांगडिया म्हणाले, 16 ऑगस्ट 1942 रोजी सर्वात पहिला तिरंगा चिमूरमध्ये फडकला। चिमूरच्या पूर्वजांनी आपल्या गावाचा इतिहास लिहिला आहे। आपल्या शहीदांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आजच्या तरुणांना जाणीव व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। स्वातंत्र्यासाठी अनेक लढे आंदोलने उभारण्यात आले, त्यामुळे हे स्वातंत्र्य टिकविणे आपली सर्वांची जबाबदारी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूरला भरभरून दिले आहे। येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणलं आहे। जेव्हा राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती होईल तेव्हा सर्वात प्रथम चिमूर जिल्हा तयार करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। पुढे ते म्हणाले, चिमूर विधानसभा क्षेत्रात नगर परिषदेचा इमारती नागभीड येथील उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले आहे। तसेच कांडपा चिमूर वरोरा रेल्वे लाईन मंजूर झाली असून नगरोत्थान मधून चिमूरकरिता 125 कोटी, नागभीडकरिता 70 कोटी आणि भिसीकरिता 40 कोटी देण्यात आले आहे। चिमूरच्या उर्वरित विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात यावा, अशी मागणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी पालकमंत्र्यांकडे केली। कार्यक्रमाचे संचालन राजू देवतडे यांनी तर आभार मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी मानले। पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटुंबियांची घरी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया आणि माजी आमदार अशोक नेते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या घरी भेट दिली। चिमूर येथील डोंगरवार चौकातील कमलाबाई माधव कटाने वय 85 वर्ष आणि सुलोचनाबाई महादेव मिसार वय 83 या स्वातंत्र्य संग्राम सैनिक कुटुंबातील सदस्यांची पालकमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस करून सन्मान केला। मुख्य मार्गावरील हुतात्मा स्मारक येथे स्मारकाला अभिवादन केल्यानंतर 1.5 ते 2 किलोमीटरवर असलेल्या किल्ला परिसरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, शहीद बालाजी रायपूरकर अमर रहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला।